श्री स्वामी समर्थ. एक वेळ उपाशी राहा, पण अशी कामे चुकूनही करू नका. हे कर्म केल्याने मनुष्याला मिळतो कुत्र्याचा जन्म. एकदा बघाच. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, जन्म आहे म्हणजेच मृत्यूही आहे. मृत्यू आहे म्हणजे पुन्हा जन्मही आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते. ते आज आपण पाहणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रूपात घेणार हेही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. नरकात त्यांनी केलेल्या पापाचा दोष कमी होतो, परंतु इतर पापाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशुपक्ष्यांच्या रूपात जन्म घ्यावा लागतो. मित्रांनो, आज आपण कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो यासाठी आपण एक कथा पाहणार आहे. एकदा श्रीराम आपल्या दरबारात बसलेले होते. तेव्हा त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन रडू लागला आणि त्यावेळी दूतांनी त्या कुत्र्याला हकलावून लावले. दुसऱ्या दिवशी परत दारावर येऊन कुत्रा रडू लागला. तेव्हा दूतांनी परत त्याला हकलवून लावले. तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावर येऊन रडू लागला. तेव्हा श्रीरामांनी आपल्या दूतांना कुत्र्याला बोलावून आणायला सांगितले. त्यानंतर दूत कुत्र्याकडे गेला व कुत्र्याला म्हणाला, तुला प्रभूंनी आत बोलवलं आहे. कुत्र्याने सांगितले, माझा जन्म नीच योनीत झाला आहे, म्हणून तुम्ही भगवंताला सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला भेटावे. आणि दूतांनी आत जाऊन श्रीरामाला सांगितले. दूताचे बोलणे ऐकून श्रीराम कुत्र्याकडे आले व त्याला रडण्याचे कारण विचारले. कुत्र्याने उत्तर दिलं, मी काहीही न करता त्या संन्याशांनी मला दगड फेकून मारला व माझा पाय मोडला. आता तुम्ही न्याय करा. तेव्हा भगवंतांनी संन्याशाला बोलवले व कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. तेव्हा संन्यासांनी उत्तर दिले, दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहण करणार होतो, तर माझ्या भिक्षेला या कुत्र्यांनी स्पर्श केला, म्हणून मी रागाने त्या कुत्र्याला दगड फिरकावला व त्याचा पाय मोडला. त्यात माझी काय चूक आहे? तेव्हा भगवंत म्हणाले, तो अज्ञानी आहे, पण तुम्ही तर ज्ञानी आहात. त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात, म्हणून तुम्हाला शिक्षाही कुत्राच देईल. तेव्हा कुत्र्याने सांगितले, या संन्याशाला एखाद्या शिवमंदिराचा महंत करा. तेव्हा भगवंतांनी त्या संन्याशाला वाजत गाजत एका शिवमंदिरात नेऊन त्याला तेथील महंतपद दिले. तेव्हा संन्यासाला वाटले, मला किती छान शिक्षा मिळाली. तेव्हा भगवंताच्या दूतांनी कुत्र्याला विचारले, ते अशी काय शिक्षा त्या संन्यासाला तू दिली आहेस? त्यावेळी कुत्र्याने सांगितले, शिव्याशाप करणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडणारे, वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे, हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्म घेतात. मीही या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे की मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो. मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे. नंतर त्या संन्याशांनी शिवमंदिरात महंतपदावर बसून जी काही पाप कर्म केली त्या कर्मांमुळे त्याला पुढील जन्म कुत्र्याचा मिळाला. याचा अर्थ असा की मानव जे काही कर्म करत असतो त्या कर्माचे फळ त्याला ह्या जन्मात तरी भोगावे लागतात किंवा पुढच्या जन्मात तरी भोगावे लागतात. म्हणून मनुष्याने कर्म करताना चांगले कर्म करायला हवे, कारण की चांगले कर्म केले तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला चांगले प्राप्त होत असते. तसेच मित्रांनो, असा निश्चित होतो पुढचा जन्म. एक महिलेच्या रूपात जन्म. गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते. 2 गिधाड. जी व्यक्ती आपल्या मित्रांची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिधाडाच्या
जन्माला जाते असे गरुड पुराणात सांगितले आहे. 3. कुत्रा किंवा गाढव. गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाढव बनते. 4. कुष्ठरोगी. पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गरुड पुराणात म्हटले आहे. 5. नरकात कोण जातं. गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो. त्याला लांडगा, कुत्रा, गिधाड, कोल्हा, साप किंवा कावळ्याचा जन्म मिळतो. 6. वटवाघळ. गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटवाघळाच्या योनीत जन्म घेतात. 7. बैल. गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो. 8. जळू. गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात. 9. गर्भातच मृत्यू. आई वडील, भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे. 10. आजारपण. गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात. अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण केलेल्या कर्मांची शिक्षा आपल्याला पुढच्या जन्मात मिळत असते. त्यामुळे कर्म चांगले करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.